मग समुद्र मंथनाचा देखावा बघून या लहानग्यांच्या आनंद मेळाव्यात मोठ्यांनीही माझ्यासारखाच मनसोक्त आनंद घेतला आणि या दोघांनी म्हणताच गुरुजींनी आरतीची वेळ झाली म्हणून ध्वनी विस्तारकातून सगळ्यांना आमंत्रण दिलं। मग अजून मनमोहक बाप्पांचं दर्शन घेत पुढे आलो तर काही मंडळी ढोल वादन करत होते, काही स्तोत्र पठण करत होते, तर या मंडळींचं अनंत चतुर्दशीला डीजे का ढोल या जागतिक प्रश्नावर मंथन सुरू होतं। आणि इथल्या मंडळाने नुकतंच समाजात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींवर भाष्य करणाऱ्या चित्ररूपी दाखवलेल्या आरशात अंतर्मुख होत होतो। तर ते एवढ्यात अभिनेता म्हणून माझ्या सन मराठीवरच्या माझी माणसं मधल्या माझ्या कामाच्या प्रेमात असलेल्या चिमुकल्यांच्या बाळ हट्टाला मान देत त्यांच्या मार्गदर्शनात एक एक पाऊल टाकताना भौतिकतेमध्येच देव शोधण्याच्या काळात या चिमुकल्यांच्या प्रसन्न चित्त बोलक्या डोळ्यात लंबोदराच्या निस्वार्थ प्रेमापोटी विराजमान केलेल्या या विनायकाचं दर्शन घेताना त्यांनी असं विचारलं। मग दुर्वा आणि गुलाल वाहून मनोभावे आरती केल्या केल्या हातावर प्रसाद ठेवत त्यांनी मला आनंदाने निरोप दिला।